तर मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण भंडारा डोंगर व शिर्डी दर्शन पाहिलं होतं आणि तुम्ही नक्कीच ती व्हिडिओ पाहिली असेल। जर नसेल पाहिली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 1 ची लिंक आहे, ती पाहायला विसरू नका। पार्ट 2 मध्ये आपण ओझर आणि लेण्याद्री गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत अष्टविनायकमधील ओझर या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला। अष्टविनायकमधील 7वा गणपती म्हणून ओळखला जाणारा हा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर गणपती। तसेच हा गणपती सर्वात श्रीमंत गणपती म्हणून देखील ओळखला जातो। पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे। मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे। या प्रवेशद्वारावर अनेक कोरीव शिल्प पाहायला मिळतात। या शिल्पांमध्ये 4 द्वारपाल सुद्धा आहेत। ओझर गणपती मंदिर दररोज पहाटे 5 वाजता दर्शनासाठी खुले केले जाते आणि रात्री 11 वाजता बंद केले जाते। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ओझरला गणपती बघायला। ओझरचा विघ्नेश्वर म्हणजेच विघ्नहर गणपती, विघ्न दूर करणारा गणपती म्हणजेच भक्तांवरील संकटाचे निवारण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केल्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर गणपती असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे। 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला। या मंदिराच्या 4ही बाजूंना भक्कम तटबंदी असून मध्यभागी हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। मंदिराच्या मागील बाजूस मोठा तलाव पाहण्यास मिळतो। मंदिराच्या भोवताली पूजेच्या साहित्याची आणि प्रसादाची अनेक दुकाने पाहायला मिळतात। तसेच या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी मोठी जागा सुद्धा आहे। ओझर गणपती पाहून झाल्यावर आम्ही गेलो लेण्याद्री गणपती पाहायला। मित्रांनो, आता आपण आलो आहोत लेण्याद्री या ठिकाणी आणि आता आपण या ठिकाणी गाड्या पार्क केल्या आहेत आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आता आपण जाणार दर्शनाला। तर 7 वाजता आपल्याला गणपती बाप्पाची आरती भेटेल, त्यानिमित्ताने आपण 6 वाजता इथे आलो आहोत। आता आपण वरती जाऊ आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, तसेच आपल्याला आरती भेटेल याची आपल्याला खात्री तर आहेच, त्यामुळे आता लवकर जाण्याचा प्रयत्न तर करूच। अष्टविनायकामधील 6वा गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती। हा गणपती निसर्ग सानिध्यात वसलेला आहे। गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे पुत्र। गिरिजात्मक या शब्दाचा अर्थ म्हणजेच पार्वतीचा पुत्र असा होतो, म्हणून या गणपतीचे नाव गिरिजात्मक असे पडले। असं म्हणतात, पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी या डोंगरावर तपश्चर्या केली। लेण्याद्री लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेली आहे।
आला आहे माकडा आयुष्य एक नंबर एक नंबर एक नंबर लगेच कॅमेरा तयार ठेव कॅमेरा तयार ठेव हां आई दमली काय खूप दमलो दमले दोन्ही माई दमल्या आणि शुभम दादा तर संकल्पला घेऊन स्टार्टिंग पासून चढतोय त्याची हालत तर बेकारच झाले तो पण जाम दमलाय तर मित्रांनो मंदिर आता जवळ आलं आहे आणि ते काका म्हणतात की 7 वाजता मंदिर बंद होईल त्या निमित्ताने आम्ही घाई करत आहोत गणपती बाप्पा मोरया थांबला काय ये बाबा दर्शन घे ना नंतर बंद तर मित्रांनो 7 वाजता मंदिर बंद होणार आहे त्या निमित्ताने आपण दर्शनासाठी घाई करतोय आणि त्यानंतर आपण फोटोशूट वगैरे करू गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया तर मित्रांनो हे मंदिर 7 वाजता बंद होणार होतं या मंदिराचं टायमिंग 7 ते 7 आहे त्यानिमित्ताने आपण 6 वाजता इथे आलो होतो पण आपल्याला थोडा उशीर झाला त्यानिमित्ताने आपण घाई करून वरती चढलो आणि आपल्याला दर्शन भेटलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन खाली आलो आहोत आणि आपला आजचा हा व्लॉग इथेच आपण एंड करत आहोत तर तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयाच पुढच्या व्लॉगमध्ये